कम्प्युटर किंवा मोबाईल याच्या अतिवापरामुळे आपल्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल बोलूया। सगळ्यात पहिले आहे फिजिकल प्रॉब्लेम्स। जेव्हा आपण कोणताही गॅजेट वापरत असतो त्यावेळेला आपली नेक पोझिशन ही अतिशय जास्त बेंड झालेली असते, त्यामुळे तुम्हाला मानेचे आजार किंवा स्पॉन्डिलायसिस होण्याची संभावना असते। कोणताही गॅजेट वापरत असताना आपण पापण्यांची उघडझाप अतिशय कमी करतो, त्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो। डोळ्यांच्या स्नायूंवर ताण आल्यानंतर कपाळाच्या स्नायूंकडून मदत घेतली जाते आणि त्यानंतर मानेच्या स्नायूंकडून मदत घेतली जाते। ह्यामुळे संध्याकाळपर्यंत तुम्हाला हेडेक, नेक पेन, बॅक पेन हे सगळं होण्याची संभावना असते। हे सगळं कसं टाळावं? सगळ्यात पहिले तर जो काही तुमचा वर्क प्लेस आहे तिकडे निश्चित हे लक्षात ठेवा की तुमचा जो कीबोर्ड किंवा लॅपटॉप आहे त्याला थोडंसं उंचवा, सो दॅट युअर नेक पोझिशन विल बी स्लाइटली अपराइट, मोर बेटर देन हॅव्हिंग अ स्टूप पोझिशन। कोणत्याही गॅजेटचा वापर करत असताना निश्चित आठवण ठेवून ब्लिंकिंग करा आणि 20-20-20 रूलचा वापर करा, म्हणजे दर 20 मिनिट ऑफ एनी गॅजेट यूज ह्यानंतर एक 20 सेकंडचा ब्रेक घ्या। या 20 सेकंडच्या ब्रेकमध्ये तुम्हाला साधारण 20 फूट लांब असलेल्या एखाद्या वस्तूकडे पाहायचं आहे, जस्ट टू रिलॅक्स युअर आय मसल्स। या प्रकारे डिजिटल स्ट्रेनमुळे शरीरावर होणारा फिजिकल स्ट्रेन देखील तुम्ही अवॉइड करू शकता।